आज आपल्या कथेमध्ये स्वानंद सुखनिवासी श्री गुरु व्यंकट स्वामी महाराज मठ आळंदी देवाची या संस्थांचे ट्रस्टी आमचे आदरणीय हरिभक्त परायण सोपान काका व त्यांचे पुत्र आदरणीय हरिभक्त परायण आमचे व्यंकट काका या ठिकाणी कथेसाठी परिवारासोबत उपस्थित राहायचे। एकदा सगळ्यांनी त्यांचं जोरात अंतकरणातून टाळ्या वाजवून स्वागत करा। आयुष्यभर व्यंकट स्वामी महाराजांची सेवा केली। घरी व्यंकट स्वामी महाराजांचं सुंदर मंदिर आहे। सगळेजण या ठिकाणी कथेसाठी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिले, त्यांचे अंतकरणातून आभार व्यक्त करते। त्याचबरोबर आदरणीय हरिभक्त परायण गणेशजी महाराज बावणे तेही या ठिकाणी उपस्थित राहिले आणि विशेष म्हणजे आपले चाकरवाडीचे पत्रकार अभिजित दादा पवार तेही या ठिकाणी कथेसाठी उपस्थित राहिले, त्यांची टाळ्या वाजवून स्वागत करा। आणि विशेष म्हणजे काल मी सांगितलं कथेमध्ये ज्यावेळी घराचा एखाद्या स्त्रीला सपोर्ट असतो त्यावेळेस ती स्त्री पुढे जाऊ शकते किंवा काहीतरी कार्य करू शकते। तसंच माझं परम भाग्य बाबा, आज माझं एवढं परम भाग्य आहे की माझे सासू सासरे सुंदर गायक आहेत, माझी सासू सुंदर भजन म्हणते, माझे पती तर स्वतः सिंत वाजून कीर्तन वगैरे करतात आणि विशेष म्हणजे माझे मोठे धीर आमचे ज्ञानेश्वर माऊली दादा करडकर हे आज तबला वाजवण्यासाठी बसलेत। ते सुद्धा सुंदर पकवाजाने तबला वाजवतात, त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत करा। पूर्ण घर परमार्थातलं मिळालंय आणि विशेष म्हणजे गुरुचं घराणं आहे। आमचे बापू माझे सासरे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचे सुद्धा अंतकरणातून आभार व्यक्त करते। सगळेजण घरामध्ये जर सगळेजण एखाद्या यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे उभे असतील तर स्त्री कलियुगामध्ये काही करू शकते। आणि विशेष म्हणजे गुरूंचे आशीर्वाद, स्वामी महाराजांचे आशीर्वाद, दत्त महाराजांचे आशीर्वाद आणि संपूर्ण घराचा प्रतिसाद म्हणून आजची ही कथा आहे। काय सांगत होते मी? काय झोपल्या का? काय झोपल्या का? हा झोपायचाच नाही, मी ना दुपारचा झोपू नका बरं। राहिला आता उद्याचाच दिवस, झाले आपले 7 दिवस आनंदामध्ये पार पडले। खरं तर असं वाटतंय आणखी महिनाभर ही कथा चालाव। तुम्हाला चालेल का? मी सांगते, चालेल? आवाज तरी हो तरी म्हणा, नाही तर नाही तरी म्हणा। चालेल का? ऐका, तुम्ही सगळेजण एवढा आनंद घेत असल्यावरती का कथा महिनाभर चालणार नाही? अक्रूर महाराज कन्हैयाला नेण्यासाठी आले। सगळीकडे दुःखाचं वातावरण झालं का गोपाल श्रीकृष्ण नंदगाव मधून आता निघून जाणार, मथुरेला जाणार आणि कन्हैया अक्रूराच्या रथामध्ये बसले आणि मथुरेमध्ये परत आले। मथुरेमध्ये आल्याच्या नंतर कुब्जा नावाची एक स्त्री जी कुबडी होती, देवाला चंदन लावायची, ती कुब्जा नावाची स्त्री रस्त्याने चालली होती। गोपाल कृष्णाने त्या स्त्रीला बघितलं आणि सांगितलं, हे सुंदर स्त्री, काय म्हटले गोपाल कृष्ण त्या कुब्जाला? हे माते, तू किती सुंदर दिसत आहेस। कुबड्या आजीला वाटलं हा माझी चेष्टा करतोय, काय तू किती सुंदर दिसत आहे, मी कुबडी आणि मला देव सुंदर म्हणतो? ए पोरा, अरे कशाला माझी चेष्टा करतो, मी कुबडी आहे, कशाला मला सुंदर म्हणतो? नाही आजी, तुम्ही कुबड्या नाहीत, तुम्ही सुंदरच आहात। साक्षात देवाचे शब्द होते। ती कुब्जा मातेच्या डोळ्यातून पाणी आला आणि कोण आहेस रे तू? सांगितलं, मी श्रीकृष्ण, मी कन्हैया। त्यावेळी त्या कुब्जाचा उद्धार केला, कुब्जाला आशीर्वाद दिला आणि कुब्जा असलेली स्त्री परत सुंदर रूपामध्ये आली आणि त्या ठिकाणी कुब्जेचा उद्धार झाला। परत पुढे आले तर त्या ठिकाणी एक टेलर होते, टेलर, त्यांनी भगवंतासाठी कपडे शिवले होते। एवढे सुंदर कपडे शिवले होते, भगवंतांनी त्यांना आशीर्वाद दिला की काय, जा कलियुगामध्ये कपड्याची किंमत कमी आणि टेलरची किंमत जास्त असेल। म्हणून तर तसंच आहे, कपडा 200 रुपयाला मिळतो पण 400 रुपये टेलरला द्यावं लागतात, खरंय ना? तेव्हापासूनचा टेलरला आशीर्वाद आहे भगवंताचा, काय कलियुगामध्ये तुला जास्त पैसे मिळतील, कपड्याची किंमत कमी असेल आणि तुला मात्र जास्त पैसे मिळतील। त्याचा सुद्धा उद्धार भगवंताने केला आणि जसा उद्धार केला तसा भगवान पर्वतला गेले कंस मामाच्या वाड्यावर। कशासाठी? कंस मामाचा वध करण्यासाठी। कंस मामा आपल्या सिंहासनावर बसले होते, बाजूला 2 मल्ल होते, त्यांना म्हणतात सेवक, कंसाचे सेवक।
त्या ठिकाणी उभे होते. आधी ते सेवक, जसं कंसाने कृष्णाला पाहिलं, सेवकांना आज्ञा केली की जा आणि करा त्या कन्हैयाचा वध. अहो देवांचा देव तो कृष्णा, त्याला ते मल्ल काय करणार? गेल्या अंगावरती धावून कन्हैयाने त्या मल्लांचा वध केला. आणि जसा कन्हैयाने मल्लांचा वध केला तसं कंस मामाला सिंहासनावरून खाली ओढलं. कंस मामा सिंहासनावरून खाली ओढलं, कंसाच्या छातीवरती बसले आणि त्या ठिकाणी कंस मामाचं वध माझ्या भगवंताने केला. बोले गोपाल कृष्ण भगवान की. कंस मामाचा वध झाला आणि वध झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी भगवान परमात्मा मथुरेमध्ये माझ्या देवकी मातेकडे गेले. देवकी मातेने पंचपक्वानाचं ताट केलं होतं. ताटामध्ये दही, दूध, तूप, लोणी वाढलं होतं. त्या दूध, दही, ताकाकडे बघून माझ्या गोपाल कृष्णाला यशोदा मैयाची आठवण झाली, त्या गोपिकांची आठवण झाली. आणि पंचपक्वानाच्या ताटावरून भगवान परमात्मा उठले आणि आपल्या महालामध्ये जाऊन रडू लागले. उद्धव महाराज गोपाल कृष्णाचे सख्य मित्र गेले भगवंताकडे आणि सांगू लागले, भगवंता, अरे देवांचा देव, तू का रडतोस? उद्धवा, तुला माझ्या यशोदेचं प्रेम नाही कळणार, तुला गोपींचं प्रेम नाही कळणार. उद्धवा, तू कधी प्रेम काय असतं हे पाहिलंस का? जर तुला प्रेमच काय आहे हे पाहायचं असेल ना, तर तू जा नंदगाव मध्ये आणि बघ तिथल्या लोक माझ्यावरती किती प्रेम करतात. उद्धवाला माझ्या गोपाल श्रीकृष्णाने प्रेम समजून सांगितलं आणि उद्धव महाराज गेले नंदगावात. जेव्हा गावामध्ये जाऊ लागले, गावात गेले गेले एक गोपी, अर्धे केस विंचरलेली, अर्धी मोकळी सोडलेली गोपी त्या ठिकाणी बसली होती. जसं उद्धवाचा रथ आलेला दिसला आणि विचारू लागली, कसा आहे माझा कन्हैया? कुठे आहे माझा कन्हैया? सांगा ना मला, मला माझ्या कन्हैयाला भेटायचंय. उद्धव म्हणतो, अगं का रडतेस? आहे ना तुझा कान्हा, आहे तो माझाही मित्र आहे, तो मथुरेमध्ये सुरक्षित आहे. तसं उद्धव पुढे जातो. त्या ठिकाणी एक गोपी आपल्या डोक्याला हात लावून बसलेली असते आणि परत त्या उद्धवाला विचारते, कुठे माझा लाला? कुठे माझा लाला? का गेला मला सोडून? सांगा ना, कुठे माझा लाला? ती गोपी रडते. त्या गोपीचं रडणं पाहून उद्धवाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. परत उद्धव महाराज पुढे पुढे जातात. त्या ठिकाणी गोप बसलेले असतात, माझ्या भगवंताचे मित्र. त्या मित्रांना जसा रथ दिसतो तसं त्या रथाला आडवे जातात आणि आडवे होऊन उद्धवाला म्हणतात, त्या अक्रूराने माझा कान्हा नेला, त्या अक्रूराने आमच्यापासून आमचा जीव दूर केला, आमचा प्राण सखा आमच्यापासून लांब केला. का असं केलं? का माझ्या कानाला तुम्ही परत नाही आणलं? किती प्रेम करत होते गोप गोपिका माझ्या कन्हैयावर. सगळेजण रडतायत, पण तरीही उद्धवाला मात्र प्रेम काय असतं हे कळत नाही. आणि ज्यावेळी उद्धव, एक बार तू राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा कहे, एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा कहे, राधा कहे. ज्यावेळी भगवंत राधा राणीकडे जातात तो उद्धव, त्यावेळेस राधा राणीचा तर अर्धा जीव गेलेला असतो. राधा राणी म्हणते, आता जर माझा काना मला दिसला नाही ना तर मी जगणार नाही. काय करायचं जगून? माझ्या राधा राणीचं खूप प्रेम होतं मायबाप माझ्या श्रीकृष्णावर, खूप प्रेम करायचे, अंतःकरणातून देवाला आठवायची. देवा अहो या ना परत. क्या होते हैं आंसू, क्या पीड़ा होती है, क्या होते हैं आंसू, क्या पीड़ा. जातो ना त्यावेळी यशोदा मैया घरामध्ये पाळणा होता, त्या पाळण्याला हलवत बसली होती आणि माझा श्रीकृष्ण त्याच्यात झोपलाय, माझा लाला त्याच्यात झोपलाय असं माझ्या मैयाला वाटत होतं. आणि मैया मात्र पाळणा हलवत होती. आणि जेव्हा ते दृश्य उद्धवाने बघितलं, उद्धवाच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं आणि विचार केला, काय हे प्रेम आहे? ज्या पाळण्यात बाळ नाही ते पाळण्याला आई झुला देते, कशासाठी? सांगितलं, माझा देव आहे ना त्याच्यात. आतमध्ये जाते, त्या लालाला म्हणते, लाला अरे तुला भूक लागली का रे लाला?
बोल ना लाला माझ्यासोबत, तुला काय देऊ रे लाडात खायला? तुला तूप देऊ, तुला लोणी देऊ का लाला? सांग ना लाला. आई अंतकरणातून बोलतेय माझ्या कन्हैयाला. पाळण्यात कन्हैया नाहीये तरी पण कन्हैयाला म्हणतेय बाळा ये ना रे माझ्याकडे, ये ना माझ्या मांडीवरती. काय करू मी? सांगणार रे लाला, काय माझं चुकलं? मी कुठे प्रेम करण्यात कमी पडले का रे लाला? क्या होते हैं आंसू, क्या पीड़ा होती है, क्या होते हैं आंसू, क्या पीड़ा होती है, क्यों दर्द उठता है, क्यों आंखें रोते हैं, क्यों दर्द उठता है, क्यों आंखें रोते हैं। एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा कहे, राधा कहे, गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि त्या ठिकाणी उद्धवाला मात्र आईचं प्रेम कळतं, गोपिकांचं प्रेम कळतं. आणि उद्धव मात्र परत कृष्णाकडे येऊन सांगतो, देवा तुमच्यावर प्रेम करणारे खूप श्रेष्ठ आहेत, खूप प्रेम करतात नंदगाव मधले लोक. आणि त्या ठिकाणी कृष्ण भगवान परमात्मा मात्र यशोदा मैया नंद बाबाच्या विरहामध्ये रडू लागतात. भगवान परमात्मा रडतात. पण तेवढ्यात भगवान परमात्म्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं का? यशोदा मैयाची आठवण येते. मैया मला कधी येईल, मला कधी ताक, कधी दही लोणी खाण्यासाठी देईल असं मात्र कन्हैयाला वाटतं. पण काय, यशोदा मैया येत नाही आणि कन्हैया मात्र मथुरेमध्येच राहतो. त्यानंतर शुकदेव महाराज परीक्षिती राजा शुकदेव महाराजांना विचारतात, हे गुरुवर्य, उद्धवाला तर प्रेम कळालं, पण मग माझ्या गोपाल कृष्णाने विवाह का केला? कशासाठी केलं? रुक्मिणी स्वयंवर त्यांनी का लग्न केलं? त्यांनी त्याचे काही कारण आहेत. त्यावेळी शुकाचार्य महाराजांनी सांगितलं, हो त्याचं सुद्धा कारण आहे. विदर्भामध्ये भीष्मक नावाचा राजा, भीष्मक नावाचा राजा, त्यांना 5 मुलं आणि 1 मुलगी. रुक्मी, रुक्मरथ, रुक्मभाऊ, रुक्मेक्ष आणि रुक्ममाली हे 5 मुलं आणि 1 मुलगी म्हणजे रुक्मिणी. ज्यावेळी भीष्मक राजा रुक्मिणीचा विवाह करायचं ठरवतात, रुक्मिणीला सांगतात आपल्या बहिणीचा आपल्याला विवाह करायचा आहे, रुक्मिणीचा आपल्याला विवाह संपन्न करायचा आहे. पण इकडे रुक्मिणीला विवाह करायचा होता फक्त माझ्या श्रीकृष्ण भगवंतासोबत, आणि रुक्मी तिच्या भावाला आवडत होता तो म्हणजे शिशुपाल. ऐका, रुक्मिणीला आवडत होता शिशुपाल आणि रुक्मिणीला आवडत होते माझे श्रीकृष्ण भगवान परमात्मा. रुक्मिणीने ठरवलं काय की विवाह करेल तर फक्त शिशुपालाशी, आणि रुक्मिणी म्हणायची जर विवाह करेल तर फक्त माझ्या गोपाल श्रीकृष्णाशी. शिशुपाल, रुक्मी विचारतो, रुक्मिणी तुला शिशुपाला सोबतच विवाह करावा लागेल. त्यावेळी रुक्मिणी म्हणते, श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. काय म्हणते? श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. श्रीकृष्ण हा माझा नवरा, मी त्याची नवरी, पण शिशुपाल मात्र नवरा, तो माझा नवरा नाही, आणि मी सुद्धा त्याची नवरी, मी सुद्धा त्याची बायको नाही. विवाह करेल तर फक्त श्रीकृष्णाशीच असं ठरवलं. आणि रुक्मिणी आई साहेबांनी पत्र लिहिलं माझ्या गोपाल श्रीकृष्णासाठी.
सुंदर पत्र लिहिलं आणि ते गोपालकृष्णांना दिलं. ज्यावेळी गोपाल श्रीकृष्णांनी पत्र वाचलं, डोळ्यामध्ये पाणी आलं आणि सांगितलं आता जावं लागेल आणि मात्र रुक्मिणीला सोबत घेऊनच यावं लागेल. इकडे गोपाल श्रीकृष्णांनी ठरवलं जायचं आणि रुक्मिणी आईसाहेबांना घेऊन यायचं. पण इकडे रुक्मी काय ऐकत नव्हता. रुक्मी म्हणायचा विवाह करेल तर फक्त शिशुपालाशी. मग त्यावेळी माझी रुक्मिणी आईसाहेब देवीकडे गेली. माझ्या भीष्मक राजाचा जो राजवाडा होता त्याच्या बाजूला कात्यायनी देवीचं मंदिर होतं. कोणतं? कात्यायनी देवीचं मंदिर. त्या ठिकाणी रुक्मिणी आईसाहेब आपल्या एका दासीला घेऊन गेल्या आणि पूजा करू लागल्या. देवीची आराधना करू लागल्या, देवीचं भजन करू लागल्या, देवी मातेला साकडं घालू लागल्या की माझा विवाह होईल तर तो फक्त आणि फक्त श्रीकृष्णासोबतच, असं देवीची प्रार्थना करतायत. माता रानी हो दुर्गा रानी, माता रानी हो दुर्गा रानी, माता रानी हो दुर्गा रानी. जय कालिका. माता रानी हो दुर्गा रानी, माता रानी हो दुर्गा रानी, माता रानी हो दुर्गा रानी, माता रानी हो दुर्गा रानी. हम बोलो दुर्गा रानी, हम बोलो माता रानी, हम बोलो माता रानी, हम बोलो माता रानी, हम बोलो दुर्गा रानी, हम बोलो माता रानी, हम बोलो माता रानी. माता रानी हो दुर्गा रानी, माता रानी हो दुर्गा रानी, माता रानी हो माता रानी, माता रानी हो दुर्गा रानी. श्री राधे. हरी बोल. अंबा माता की. जय. त्या ठिकाणी माता रात्रीची आराधना करू लागले, कात्यायनी देवीची आराधना करू लागले. आणि करता करता इकडे श्रीकृष्ण कधी येतात त्याची वाट पाहू लागले. रुक्मिणी वाट पाहते कधी येईल देव, कधी मला घेऊन जाईल. असं करता करता भजन करता करता माझे भगवान गोपाल कृष्ण रथ घेतला आणि रथ घेऊन भीष्मक राजाच्या राज्यामध्ये आले. हे सुद्धा आपण झाकी रूपामध्ये करणार आहोत. मधून जागा करा. आपल्याकडे श्रीकृष्ण आणि माझ्या रुक्मिणी आईसाहेब येणार. सगळ्यांनी आहेर आणलाय ना? देवाचं लग्न आहे, मी काल सांगितलं होतं. आहेर आणलाय ना? हो खरडे. गप्पोरी नवरी आली. देव बाप्पा या. अंतरपाठ धरा. वराचे मामा, वधूचे मामा या बाजूने या. देवप्पा. देवाचे मामा कोण होते? देवाचे मामा जे होतील त्यांना आहेर द्यावा लागेल. बरं या इकडे.
देवाचे मामा. अहो माझ्या रुक्मिणी आई साहेबांच्या पाठीमागे मामा उभे राहिले. देवाचे मामा कोण आहे? अक्षता पोहोचल्या का सगळ्यांना? पाठीमागे करायचं का लग्न सुरुवात? शांतता राखा. या ठिकाणी देवाचा विवाह होणार आहे. सगळ्यांनी शांत बसा. स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु वरुवर्यो शुभं भवतु सावधान शिवतनयभूतं सर्वकल्याणमूर्तं परशरमहस्तं शोभितं मोदकेन अरुणकुशलमाला व्यालिलम्बोदरेण मम हृदय निवासं श्री गणेशं नमामि वधूवर्यो शुभं भवतु सावधान सावधान शुभ मंगले सावधान सावधान शुभ मंगले सावधान नवराता आधुने रहतु अठगन ठेवतु आयु बर्बादी अठगन ठेवतु आयु बर्बादी सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान. शास्त्री वधूवरांना आशीर्वाद देतील. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनो हरिः. परमात्म्याला परमात्म्याच्या विवाहामध्ये आशीर्वाद देण्याची योग्यता आपली नाहीये, कारण देवाचा विवाह आहे. परंतु ज्ञानोबराय आणि तुकोबराय साधू संत हे देवाला आशीर्वाद देऊ शकतात. आणि म्हणून वारकरी संप्रदायातले जे सर्वच संत आहेत 16 संत, त्या संतांच्या वतीने परमात्म्याला या ठिकाणी आशीर्वाद देऊयात आपण. तर भगवान यादव कुळातला जो कुलदीपक आहे, भगवान गोपाल कृष्ण आणि माता रुक्मिणी हे उभय दाम्पत्य ब्रह्मचारी आश्रमात सगळेजण उठून उभे राहा. आवाज द्या थोडा, विको द्या मला फुल. आधी लग्नाचा आनंद घ्या, सगळ्या जणांनी नाचा आणि नंतर आहेर जमा करा स्टेजवर. हा, आमचे बंकट काका, सोपन काका घरत यांच्याकडून 101 रुपये दक्षिणा आहेर आलेला आहे. पत्रकार एक गाणं हो आणि नंतर लगेच हे गाणं. त्याच्याकडून देखील 101 रुपये देवा. खरडेवाडी गावात यारा खरडेवाडी गावात
काय वाजत गाजत काय वाजत गाजत सनत बाशिंग लग्न देवाचं लागत सनत बाशिंग लग्न देवाचं लागत सनत बाशिंग जय बाबाचं थोडं पेडला बघा सर्वजण आनंद घ्या या खर्डेबारी गावात या खर्डेबारी गावात काय बाजत गाजत काय बाजत गाजत सनत 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 बाशिंग नदीन देवाचं लागत सनत बाशिंग नदीन देवाचं लागत सनत बाशिंग राजा बिंबाच हाते रुक्मिणी पवार राजा बिंबाच हाते रुक्मिणी लिहून पत्रिका दिल्या देश देशांतर देशांतर ताल मृदंग हे किती हर्षाने गाजत हर्षाने गाजत सनत 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 बाशिंग लग्न देवाचं लागत सनत बाशिंग लग्न देवाचं लागत सनत 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 बाशिंग नदीन देवाचं लागत सनत बाशिंग नदीन देवाचं लागत सनत बाशिंग नदीन देवाचं लागत राजा बिंबाचा होता नवधर कन्या साकल रुक्मिणीला दिले पगार चवाना राजा बिंबाचा होता नवधर कन्या सनत बाशिंग लग्न देवाचं लागत
किती हर्षाने वाजत किती हर्षाने वाजत सनक 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 वासिंग लग्न देवाचा नादतो सनक वासिंग लग्न देवाचा नादतो सनक वासिंग असे रुक्मिणी काबर झाले गो कालबाई कुठले नवी नजरी कालबाई कुठले कंडीराच्या लग्नाला आलो महाराज कंपले पार्वती घेऊन गणपती जाणलो पार्वती घेऊन गणपतीला जाणलो राधे 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 राधे